नमस्कार मंडळी. आठवणींच्या पाऊलखुणा या प्रवास मालिकेच्या तिसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण व्हिसा, पासपोर्ट, प्रवासाची तयारी आणि विमानतळावर पोहोचेपर्यंतचा प्रवास अनुभवला आहे. आता आला आहे तो क्षण ज्याचे अनेक दिवसापासून आतुरतेने आपण वाट पाहत होतो. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपल्या परदेश प्रवासाची खरी सुरुवात करणार आहोत. चेक इन, इमिग्रेशन, बोर्डिंग, पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव, आकाशातून दिसणारे अप्रतिम दृश्य आणि अखेर मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पोहोचल्यावर आलेला पहिला अनुभव, हे सगळं आजच्या भागात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर चला आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणांचा पुन्हा एकदा आनंद घेऊया. चला प्रवासाला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले पाऊल. प्रवासाचा दिवस अखेर उजाडला. अनेक दिवसापासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो क्षण आता समोर आला. घरातून निघताना मनात उत्साह, आनंद आणि थोडीशी धाकधुकी होती. प्रत्येकजण आपापल्या सामानाची खात्री करत होता. आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट, तिकिटे आणि मोबाईल यांची वारंवार तपासणी सुरू होती. विमानतळाकडे जाताना मनात अनेक विचार चालू लागले. आजपर्यंत अनेक वेळा रेल्वे आणि बसने प्रवास केला होता, परंतु हा विमान प्रवासाचा आणि परदेशाचा अनुभव वेगळाच असणार होता. विमान आकाशात कसे उडते, वरून पृथ्वी कशी दिसते, विमानातील व्यवस्था कशी असते याबद्दल उत्सुकता होती. आणि विमानतळावर पोहोचल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रवासाची खरी जाणीव झाली. मोठी इमारत, वेगवेगळ्या देशातील प्रवासी, विविध भाषातील घोषणा आणि सर्वत्र असलेली गडबड पाहून एक वेगळंच असं वातावरण जाणवत होतं. टूर मॅनेजर सर्वांना एकत्र करून आवश्यक सूचना देत होत्या. पासपोर्ट, तिकिटे तपासून घेतली. त्यानंतर सामान चेक इन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मोठमोठ्या कन्व्हेयर बेल्टवर बॅगा जाताना पाहून उत्सुकता आणखी वाढत होती. यानंतर इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण पडली. सुरुवातीला ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटत होती, पण अधिकाऱ्यांनी विचारलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर सर्व काही सुरळीत झाले. पासपोर्टवर शिक्का उमटला आणि आम्ही आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश केला. वेटिंग लाऊंजमध्ये बसल्यानंतर विमानाची वाट पाहत होतो. काचेच्या भिंतीतून धावपट्टीवर उभी असलेली विमाने दिसत होती. एखादे विमान उड्डाण घेत होते तर एखादे विमान उतरून आपल्या ठिकाणी येत होते. ती दृश्य पाहत असताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला. काही वेळानंतर आमच्या विमानाचे बोर्डिंग सुरू झाले. हातात बोर्डिंग पास घेऊन आम्ही विमानाकडे निघालो. विमानाच्या दारातून आत प्रवेश करताना मनात एक अवर्णनीय भावना होती. अनेक वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात अनुभवात उतरले होते. विमानातील आसनावर बसल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहत राहिले. काही वेळात सर्व प्रवासी आपापल्या जागेवर बसले. विमानातील कर्मचारी सुरक्षा नियम समजावून सांगत होते. सीट बेल्ट कसा बांधायचा, आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याबद्दल माहिती दिली जात होती. थोड्याच वेळात विमान धावपट्टीवर वेगाने धावू लागले. काही सेकंदातच विमानाने आकाशात झेप घेतली. खालील इमारती, रस्ते आणि वाहने हळूहळू लहान होत गेली. काही मिनिटातच संपूर्ण शहर खेळण्यांच्या जगासारखे दिसू लागले. ढगांच्या वर गेल्यानंतर दिसणारं ते दृश्य अवर्णनीय होतं. दीर्घ विमान प्रवासानंतर अखेर मलेशियाच्या भूमीवर आमचे पहिले पाऊल पडणार होते. सकाळचा प्रसन्न उजेड, विमानाच्या खिडकीतून दिसणारे ते विस्तीर्ण शहर आणि नव्या देशात प्रवेश करण्याची उत्सुकता यामुळे मन आनंदाने भरून गेले होते. विमान धावपट्टीवर उतरल्याचा तो क्षण आयुष्यात कायम स्मरणात राहील असा अविस्मरणीय ठरला. विमानातील सेवाही उत्कृष्ट होत्या. विमान परिचारिका अत्यंत नम्रपणे सर्व प्रवाशांची काळजी घेत होत्या. जेवण आणि अल्पोपहार देण्यात आले. विविध देशातील प्रवासी एकाच विमानात प्रवास करत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय वातावरणाचा अनुभव येत होता. या प्रवासादरम्यान अनेकदा खाली दिसणारं समुद्र, ढगांचे ते समूह आणि दूरवर दिसणारे ते क्षितिज पाहताना निसर्गाच्या विशालतेची जाणीव होत होती. माणसाने विज्ञानाच्या मदतीने केलेली ही प्रगती किती अद्भुत आहे याचाही विचार मनात येत होता. प्रवासादरम्यान आमच्या सहप्रवाशामध्येही उत्साहाचं वातावरण होते. काही जण फोटो काढत होते, काही व्हिडिओ बनवत होते, तर काही पहिल्यांदाच विमानाचा आनंद मनात साठवत होते. हळूहळू आमचे विमान मलेशियाच्या दिशेने पुढे सरकत होते. खिडकीतून दिसणारं ते दृश्यसुद्धा बदलत होतं. समुद्र, बेटं आणि शहरांची रूपरेषा दिसू लागली. आता आम्ही एका नवीन देशाच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या अगदी जवळ आलो होतो. विमान उतरण्याची घोषणा झाली आणि सर्व प्रवासी उत्सुकतेने बाहेर पाहू लागले.
काही क्षणातच विमानाने सुरक्षितपणे मलेशियाच्या भूमीवर लँडिंग केले. विमानाच्या चाकांनी धावपट्टीला स्पर्श करताच सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला. माझ्या आयुष्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास होता. या प्रवासाने मला केवळ एका देशातून दुसऱ्या देशात नेले नाही, तर माझ्या स्वप्नांच्या आणखी जवळ नेले. आता पुढे मलेशियातील नवीन अनुभव, नवीन संस्कृती आणि नवीन आठवणी आमची वाट पाहत होत्या. आमचे विमान दिनांक 18 मे रोजी रात्री 11 वाजता सुटणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे विमानाला थोडा विलंब झाला आणि अखेर ते रात्री 1 वाजता उड्डाण करू शकले. विमानाने आकाशात झेप घेताच मनात आनंद, उत्सुकता आणि थोडीशी धडधड होती. आयुष्यातील आणखी एका नवीन अनुभवाची सुरुवात होती. काही तासाच्या प्रवासानंतर आम्ही सकाळी भारतीय वेळेनुसार 6:30 वाजता आणि तेथील वेळेनुसार तब्बल 6 तासांनी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे 9 वाजता पोहोचलो. येथील वेळेत आणि तेथील वेळेत 2.5 तासाचा फरक होता. क्वालालंपूर विमानतळाची भव्यता, स्वच्छता आणि शिस्त पाहून पहिल्याच क्षणी आम्ही प्रभावित झालो. इमिग्रेशन आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्हाला हॉटेलमध्ये नेण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिसणारी हिरवाई, आधुनिक इमारती, उत्कृष्ट रस्ते व्यवस्था पाहताना मलेशियाच्या विकासाची प्रचिती येत होती. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरू झालेला हा प्रवास क्वालालंपूरमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल माझ्यासाठी कायम स्मरणात राहील. पहिल्यांदाच विमान प्रवास करण्याचा आनंद, मनातील उत्सुकता आणि एका नव्या देशात पोहोचल्याचा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. पुढच्या भागात आपण हॉटेलमध्ये चेक इन, क्वालालंपूर शहराची पहिली ओळख आणि पुढील रोमांचक पर्यटनाची सुरुवात अनुभवणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग नक्की पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा सुंदर प्रवासाच्या आठवणीसाठी प्रेरणा विश्व या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तोपर्यंत पुन्हा भेटू एका नव्या प्रवासासह आणि नव्या आठवणींसह. धन्यवाद. जय हिंद.